तिसऱ्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. आज तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसामध्ये आमचे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि आता संध्याकाळचं सत्र सुरू होत आहे. अनेक दर्दी प्रेक्षक देखील यूट्यूबच्या माध्यमातून असू द्या, अदरवाईज मैदानावरती येऊन देखील मॅच बघण्यासाठी ते देखील तरसलेत. कधी मॅच एकदाची सुरू होती. गोलंदाज सज्ज झाला. पहिला बॉल पुल केला, फटका चांगला, गॅप देखील आहे, बॉल चाललाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. समाधान, पहिला धक्का, कुलदीप तळे बॅक टू द डगआउट. गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते केतन पाटीलच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी केतन पाटीलच्या माध्यमातून सध्या तरी पाहायला मिळते. या ठिकाणी शुभागमन होत असताना आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय सुधीर शेठ म्हात्रे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालंय. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्माननीय सुधीर शेठ म्हात्रे साहेबांचं वेलकम. आपलं खासदार बायामामा चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस बघा केतन पाटील अप्रतिम गोलंदाजी करतोय. अगदी बॅटरला मोठा फटका खेळण्याची संधी मिळत नाही. या पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर विकेट आली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केतन पाटीलच्या माध्यमातून. बांधून ठेवले भावेश पाटीलला. गोलंदाज झालाय सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. येस, वाईट साठी रिव्ह्यू घेतला अंपायरनं. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. या पंच कंट्रोल रूम मध्ये ऑलरेडी आहेत, चेक करतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू डॉट बॉल. फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च गेल्या. 3 डॉट बॉल 1 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस फटका फसलाय. कोणताही खेळाडू चेंडू खाली नाही आहे. दूरवरून खेळाडू येत आहे. अगदी लॉंग ऑनने मिस्टेक केली आहे. काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी. धावचीची विकेट आहे की नाही. भावेश पाटील सुखरूप पोहोचलाय की नाही हा प्रश्न सध्या तरी उपस्थित केला जातोय. थोडा वेळ सामना थांबला होता परंतु पुन्हा सामन्याला सुरुवात झाली आणि ड्रामा सध्या तरी पाहायला मिळतोय. तिसरे पंच व्यस्त आहेत. वारंवार व्यस्त आहेत तिसरे पंच. चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित खासदार बाळामामा चषक 2024 सध्या आपण पाहतोय. अगदी थोड्या वेळापूर्वी आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सुधीर शेठ म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं. क्रिकेटवरती दादांचं देखील भरपूर प्रेम आहे. डिसिजन सध्या तरी पेंडिंग. अंपायर सॉफ्ट सिग्नल काय होता. आउट आहे आणि येस तोच डिसिजन ग्राउंड डिसिजन फायनल असेल. धावचीच्या रूपानं भावेश पाटीलला मैदान सोडावं लागेल. नक्कीच आम्ही चर्चा करत होतो याच मैदानावरती जी स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक जी झाली त्यामध्ये आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गुंदवली संघ अगदी त्याने चॅम्पियन पद पटकावलं. साहेबांचीच ती टीम होती. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर टेंबिवली. प्रतीक पाटीलची ती टीम. चांगला खेळ त्यांचा देखील. अनेक चषक त्यांनी देखील जिंकले. बॅटर पाठवायचा आहे. लवकर यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. आणि बॅटर जसा बाद होईल तसा न्यू बॅटर लवकर पाठवा कारण अजून देखील एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. कारण मी उल्लेख सकाळपासून करतोय की आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला नाईट क्रिकेट पाहायला मिळेल. रजनी क्रिकेट उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल परंतु आजच्या दिवसामध्ये कोणती तशी सुविधा उपलब्ध नाही आहे. यावेळेस फटका विजेंद्र पाटीलच्या बॅटमधनं ब्रँड दाखवत असताना वेळ गावचा येतोय हा ब्रँडेड षटकार. भिवंडीवर सध्या तरी आहे. प्राईम फॉर्मला विजेंद्र पाटील देखील आहे. अगदी मला आठवते मालोडीची ती मॅच षटकार मारून मॅच जिंकवली होती. आत्मविश्वास त्याच्यामध्ये भरपूर आहे. सध्या तरी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आकाश पाटीलला. यावेळेस देखील त्याच प्रकारे खेळायचं होतं परंतु गती अतिरिक्त होती आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धाब्यानं धावफलक 12 वरती. धावफरक 12 वरती. वेळेबाबत सहकार्य करायचं आहे विनंती असेल कारण अजून देखील एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. कोणत्याही प्रकारच्या फ्लड लाईटची सुविधा आज उपलब्ध नाही आहे. जास्त अंधार होत असेल तर षटकं कमी केली जातील या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज सज्ज आकाश पाटील. आखुटप्पाचा बॉल अगदी फटका फसलाय. स्वतः गोलंदाज भरपूर दूरचा प्रवास करतोय परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. 2 धावेनं धावफलक 14 वरती.
14 ऑन कार्ड. 3 षटकांचा सामना. 40+ जर गेले तर वेळे संघ अगदी गोलंदाजी अटॅक चांगला आहे, परंतु सध्या तरी बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. 14 धावा बनल्या धावफलकावरती. गोलंदाज सज्ज आकाश पाटील. हा खेळाडू देखील गतवर्षी भरपूर चर्चेमध्ये होता. या वर्षी देखील चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बघा जबरदस्त फटका, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. टिपलाय झेल आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. लागतोय तिसरा धक्का टीम जे का प्रभाव आहे संघाला. लवलेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर अल्पेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. चला सुरेश संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. सामना फक्त 3 षटकांचा आहे. आकाश पाटील सध्या पाहायला मिळत आहे. चला विनंती असेल निशांत. न्यू बॅटर अल्पेश पाटील. नवखुरादाचा बॅटर आकाश पाटील समोर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज आकाश. यावेळेस जबरदस्त बॉल होता. अगदी फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकफुट वरती जाऊन पंच केलं असतं तरी सुद्धा चांगल्या धावा मिळू शकत होत्या, कारण शॉर्ट पॉइंटला खेळाडू आहे. आकाश पाटील अप्रतिम गोलंदाजी. षटकार खाल्ला परंतु त्यानंतर कमबॅक त्यानं केलाय. यावेळेस देखील अगदी घुमून फिरून मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा झाल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 14 धाबा. दरम्यान आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करायचं आहे, कारण अगदी थोड्या वेळापूर्वी या श्री गुरुदत्त चौटा इरवा क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं होतं. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय सुधीर शेठ म्हात्रे साहेबांचं या व्यासपीठावरती आपण यथोचित स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं करणार आहोत. साहेबांची अगदी मोलाची उपस्थिती, मोलाची वेळ त्यांनी या स्पर्धेत या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जातोय. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण
त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत मानकोली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रूपचंदजी माई साहेबांचं देखील या व्यासपीठावरती आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। साहेबांची देखील अगदी मोलाची उपस्थिती राहिली या स्पर्धेला त्यांनी भेट दिली, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। वेलकम, आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे। जाऊया मॅचच्या दिशेनं। मॅच वेळे विपक्ष सुरई अशी पाहायला मिळतीया। 2 चेंडू झाल्यात टाकून पियुष पाटील, आयुष पाटील यावेळेस बघा हेलिकॉप्टरच्या अंदाजानं लॉंगनला खेळाडू आहेत, कोणती मिस्टेक त्यानं केलेली नाहीये। टिपलाय जेल आणि संपलाय विजेंद्र पाटीलचा खेळ। आणखीन एक धक्का लागतोय टीम जय काफ्रोबाब हे संघाला। that न्यू बॅटर क्रमांक 6 वरती अनिकेत पाटील आलेत। चला वेळ कमी घ्या, सुरई संघ अजून एक मॅच कव्हर करायची आम्हाला। आयुष पुढचा बॉल, यावेळेस देखील अप्रतिम बॉल आहे, स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, एकदम अतिशय वेगाने कंप्लीट केली गेली। दुसरीचा प्रयत्न मात्र थोडस खराब थ्रो पाहायला मिळाला। 2 धावा, 2 धाब्याने धावफलक 18 वरती। 3 षटकांचा सामना होता, परंतु 18 धावा बनलात। 18 ऑन कार्ड, 18 धावा धावफलकावरती। गोलंदाज सज्ज, यावेळेस बघा मिसटायमिंग झालंय, चेंडूखाली क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाहीये। सँडी चेंडूखाली, अगदी मला वाटतं आजच्या दिवसातील ही तिसरी कॅच त्यांच्या माध्यमातून आणि विकेटचं पतन अनिकेत पाटीलला देखील माघारी परतावं लागेल। अंकित केली जाईल, एका धावेने धावफलक 19 वरती। खरं तर उल्लेख करेन मी आयुष पाटीलचा, मी या अगोदर देखील त्याला म्हटलं होतं की यंगस्टर आहे आणि यंगस्टर वरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास कुठे ना कुठे सारथी ठरवला त्या खेळाडूनं, कारण आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी। बघा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला। येस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते वाईट साठी। तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते वाईट साठी।
डिसिजन पेंडिंग आहे. चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित खासदार बाळामामा चषक 2024 अगदी थोड्याच वेळामध्ये आणखीन एका मोठ्या व्यक्तीचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये भेट देतात. आज तिसरा दिवस आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे धावफलकावरती धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 19 आणि 20 धावांची गरज. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी येथून असेल टीम जयदुर्गा सुरई ए संघाला. सुरई संघ थोडंसं फास्ट जा आणि सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवायची आहे कारण यानंतर आपल्याला आणखीन एक मॅच कव्हर करायची आहे. कारण मी वारंवार उल्लेख करतोय की उद्याच्या दिवसामध्ये नाईट क्रिकेटची सुविधा उपलब्ध आहे. आज कोणत्याही प्रकारचे फ्लड लाईट्स अवेलेबल नाही आहेत. सो विनंती असेल टीम झरीमरी अलीमघर संघ. विनंती असेल आपला कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसा. तुम्ही बसून राहा. जो काही निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सामना किती षटकांचा असेल हा निर्णय देखील अजून देखील पेंडिंग आहे. तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 20 धावांची गरज. 20 रन नीडेड. चला टीम सुरई विनंती असेल बॅटर पाठवा. प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी सध्या तरी. श्री गुरुदत्त स्टँड मध्ये देखील भरपूर सारे प्रेक्षक. संध्याकाळ आहे आणि मॅजिक बॉक्स देखील गच्च भरलाय. सुट्टीची वेळ झाली आहे कारण आज शनिवार होता, उद्या संडे आहे. सो सुट्टी जशी झाली असेल तसे प्रेक्षक सर या श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होतात. आणि खरं म्हणायचं गेलं तर ग्रामीण क्रिकेट आहे. अगदी वेळेचे काही प्रेक्षक असतील, त्यानंतर सुरईचे देखील अनेक सारे प्रेक्षक असतील. ते सर मैदानावरती मॅच पाहण्यासाठी उपस्थित होतीलच. आणि आता अगदी थोड्याच वेळामध्ये अलीमघर देखील इन ॲक्शन मध्ये आहे. सो त्यांचा देखील अर्धा गाव मला तरी वाटतं या ठिकाणी उपस्थित होईल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती. चला विनंती असेल रुपेश दादा लवकर यायचं आहे कारण यानंतर आपल्याला आणखीन एक मॅच कव्हर करायची आहे. बघा मी जसा उल्लेख केला आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती श्री गुरुदत्त स्टँड. गच्च भरलेला प्रेक्षक वर्ग. काही फॅन्स सुरईचे आहेत, काही वेळेचे आहेत, काही अलीमगरचे मॅच पाहण्यासाठी आल्यात, तर काही क्रिकेट रसिक आहेत. क्रिकेटची आवड आहे त्यामुळे ते थांबल्यात, मॅच पाहतील. सुपर सॅटरडे आज मी नक्कीच उल्लेख केला. उद्या सुपर संडे आहे, उद्या सुट्टीचा दिवस आहे. उद्या नाईट क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे या क्रीडा नगरीवरती. मेगा फिनाले आपल्याला प्रकाश झोकामध्ये म्हणजे रात्री नक्कीच पाहायला मिळेल, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. परंतु सध्या ही मॅच देखील हाय व्होल्टेज आहे बिकॉज जयदुर्गा सुरई ए विपक्षामध्ये टीम जय काफ्रोबा वेळे. सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती बॉबी भोईर पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर रुपेश पाटील आणि सुजित पाटील. ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. 20 धावा बनतील की डिफेंड केल्या जातील या पुढच्या डावामध्ये. बॉबी भोईर सज्ज झालाय. पॉवर प्लेचं षटक नाही आहे, त्या अनुषंगानं 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. बॉबी भोईर सज्ज झालाय. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर. त्यानंतर आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहणार आहोत. त्यानंतर डीप लॉंग ऑनला खेळाडू आहे.
पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर निर्धाव चेंडू हा. बॉबी भोईर या खेळाडूला देखील इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन फोर्स केलाय, गॅप देखील भेटलाय. खेळाडू दोन पाठलाग करतायत बॉलचा, परंतु बॉल निघून जाईल सीमारेषा पार. येतोय हा चौकार. या चेंडूची गरज होती का? धावलक पुढे सरसावतय 6 वरती. 6 रन ऑन कार्ड. फक्त आणि फक्त 20 धावा बनवायच्या होत्या आणि त्यामध्ये नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेस थांबला, वाट बघितली आणि वाट लावली. बॉल सीमा पार. षटकार. गोलंदाज सज्ज बॉबी. काय घडलं? बॅटची कडा आणि विकेटचं पतन. पहिला धक्का टीम जयदुर्गा सुरे ए संघाला. मात्र स्वतःच काम केलं. कुठे ना कुठे मॅच जिंकून द्यायची होती, परंतु तसं काही घडलं नाही या. परंतु जिंकण्याच्या वाटचालीवरती तरी आणून ठेवलाय टीम जयदुर्गा सुरे संघाला. पहिला धक्का रुपेश पाटील. बॅक टू डग आउट. इनकी सुर्ग बसलाय बॉबी भोईरला. गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय. यू मिस बट आय विल डेफिनेटली. बॅटरची दांडी 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 गुल. विकेट आली आहे. आणखीन एक विकेट. मी उल्लेख देखील केला की या अगोदर जर का न्यू बॅटर लवकरात लवकर यायचं आहे, विनंती असेल टीम सुरेश संघ. सुरेश संघ विनंती असेल. यस, न्यू बॅटर केतन पाटील. बारा धावा बनल्या धावफलकावरती. आता कुठे ना कुठे जिंकायचं असेल टीम हे संघाला तर मॅजिकल स्पेल टाकावा लागणार आहे. एखादा मेडन ओव्हर टाकली, हॅट्रिक घेतली, पूर्णपणे दबाव येईल टीम सुरईवरती. कारण
8 धावांची गरज आहे. मॅच होऊ शकते कारण आपण सकाळी देखील पाहिलं की 30 धावा डिफेंड केल्या होत्या टीम अलीमगड संघानं. विरोधामध्ये टीम होती शिरोबा कोण बी संघ. 30 धावा डिफेंड केल्या, परंतु आता या 8 धावा 12 मध्ये डिफेंड करायच्या आहेत. गोलंदाज अनिकेत पाटील पुन्हा सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुजित पाटील. चला मॅच सुरू करा. विनंती असेल टीम वेळे संघ. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल आल्या आल्या रडार मध्ये बॉल होता, परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. सुजित पाटील बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर पाठवायचा. धावफलकावरती धावा स्थिरत 12 धावा. मॅच मध्ये रंगत आली आहे. 11 चेंडू 8 धावांची गरज मी उल्लेख केला होता. न्यू बॅटर आकाश पाटील येत आहेत. 8 धावांची गरज आहे. अनिकेत पाटील भरपूर चांगली गोलंदाजी आज पहिल्या सत्रामध्ये देखील केली होती. आता सध्या शेवटचं सत्र सुरू आहे आणि सध्या देखील भरपूर चांगली गोलंदाजी तो करतोय. अनिकेत पाटील सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. न्यू बॅटर आकाश पाटील. 11 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस देखील मात्र यावेळेस लांबच 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 लांब बॉल सीमा पार. आकाश पाटीलचा ब्रँड षटकार. सहा धावा धावफलकावरती आणि आता मात्र जेमतेम 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल आखू डब्बाचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चला टीम सुरई संघ. सुरई आणि अलीमगड विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे.